Hello student, welcome back student. We have to learn the center of mass. Student आज बच्चों हमें लर्न करना है सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास क्या होता है बच्चों लोग? ओके द स्टूडेंट, द सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट. सेंटर ऑफ मास, मास का सेंटर मीन्स सेंटर ऑफ मास. ओके, सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट is an object is the point. What it means student? Center of mass is the single point. Okay, सगळ्या मासचं सेंटर कुठे आहे ते म्हणजे दॅट पॉइंट. ओके, द सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज द पॉइंट. दॅट पॉइंट इज इनसाइड और आउटसाइड द ऑब्जेक्ट at which the total mass of the object can be assumed to be concentrated. स्टूडेंट देख लो, सेंटर ऑफ मास क्या होता है? सेंटर ऑफ मास पॉइंट होता है. सेंटर ऑफ मास दैट पॉइंट कहां पे होता है? इनसाइड द ऑब्जेक्ट और आउटसाइड द ऑब्जेक्ट. ओके, ॲट विच, त्या पॉइंटला ॲट विच टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे स्टुडंट सगळं जे काही मास आहे त्या ऑब्जेक्टचं ज्या पॉइंटला असं एकत्र आलेलं आहे, कॉन्सन्ट्रेट झालंय स्टुडंट, दॅट पॉइंट, त्या पॉइंटला आपण बोलणार सेंटर ऑफ मास. ओके स्टुडंट, हेअर इज द वन ऑब्जेक्ट अँड स्टुडंट दिस ऑब्जेक्ट all mass concentrated inside the object at point C. Okay, here is student another object and student this inner point, student this is the object. Okay, you look like this is the object, but student that mass of the object, total mass student, okay, total mass of the object is concentrated here and this point is not the point of the object. तो आपल्या ऑब्जेक्टचा पॉइंट नाही. म्हणून स्टुडंट की जे काही मास आहे ऑब्जेक्टचं ते कॉन्सन्ट्रेट झालंय आउटसाइड द ऑब्जेक्ट. हे जे एक्झाम्पल आहे स्टुडंट, त्या एक्झाम्पलमध्ये इनसाइडला होत आहे सेंटर ऑफ मास कॉन्सन्ट्रेटेड आणि या ठिकाणी सेंटर ऑफ मास आउटसाइडला कॉन्सन्ट्रेटेड होत आहे. म्हणजे स्टुडंट सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज द पॉइंट inside or outside which the total mass of the object can be assumed to be concentrated. Okay, the student, that is the geometrical center, there is a center of mass. Okay, now the center of mass of an object having uniform density is at centroid. Student simple देख लेना, the center of mass of any object having uniform density. स्टुडंट असा ऑब्जेक्ट की ज्या ऑब्जेक्टची डेन्सिटी ही युनिफॉर्म आहे, म्हणजे सगळीकडे जे काही स्टुडंट मटेरियल ते सेम मटेरियल आहे. म्हणजे स्टुडंट त्या ऑब्जेक्टची जर डेन्सिटी जर युनिफॉर्म असेल ना, तर त्या ऑब्जेक्टचं सेंटर ऑफ मास कुठं असतं? तर त्याच्या सेंट्रॉइडला असतं. कुठं असतं? त्या ऑब्जेक्टच्या सेंट्रॉइडला. पण कंडिशन काय स्टुडंट? की युनिफॉर्म डेन्सिटी पाहिजे त्या ऑब्जेक्टची, त्यावेळेस सेंटर ऑफ मास ॲज इट्स सेंट्रॉइड. ओके, नाव स्टुडंट, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सक्सेसफुली एक्सप्लेन्स. म्हणजे स्टुडंट व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलंय कुणी? युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमुळे सक्सेसफुली एक्सप्लेन झालं. काय एक्सप्लेन झालं स्टुडंट? द टाइड्स ऑफ अ सी, म्हणजे समुद्राच्या लाटा. ओके, टाइड्स ऑफ सी ड्यू टू द मून अँड सन. बघा स्टुडंट, हा जो काही युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे त्यामुळे स्टुडंट एक स्टुडंट आपल्याला यशस्वीरित्या स्टुडंट आपण एक्सप्लेन करू शकतो की ज्या काही समुद्राच्या लाटा आहेत ना स्टुडंट, समुद्राच्या लाटा, द टाइड्स ऑफ द सी ड्यू टू द मून अँड सन. सूर्यामुळे आणि चंद्रामुळे, मून आणि सनमुळे स्टुडंट ह्या लाटा तयार होतात. ओके, नाव स्टुडंट दिस वन, सी दिस पिक्चर. द टाइड्स आर कॉज्ड ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ मून. स्टुडंट जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला किंवा तुम्ही सुद्धा कोणाला तरी प्रश्न विचारू शकता की समुद्राच्या लाटा ह्या कशा तयार होतात? द टाइड्स. ओके, द टाइड्स आर कॉज्ड ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून. ओके, द टाइड्स आर कॉज्ड ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून. व्हेरी नाईस. नाव स्टुडंट, नेमकं मूनचा काय इफेक्ट होतो ते आपल्याला बघायचं आहे.
the effect of a moon gravity. Okay, now effect of moon's gravity. मून्सच्या ग्रॅव्हिटीचा काय इफेक्ट होतो ते आपण बघूया स्टुडंट. हॅर इज अर्थ. स्टुडंट यू नो दॅट ऑन द अर्थ देर only 29% land and student 71% water, right? Okay, so student around this earth that blue color is a represent that water. Okay, now student here is the moon and earth are here. Student moon having its own gravity due to his mass. Okay, due to its mass. Okay, त्याच्या मास मुळे स्टुडंट मूनकडे काय आहे तर आपली स्वतःची ग्रॅव्हिटी आहे. ओके, नाव स्टुडंट ड्यू टू द मून्स ग्रॅव्हिटी मून ते जे काय अर्थवर जे काय वॉटर आहे स्टुडंट त्या वॉटरला अट्रॅक्ट करणार. ओके, म्हणजे काय होणार स्टुडंट, द वॉटर दॅट वॉटर इज इन द फ्रंट ऑफ द मून. जे वॉटर की मूनच्या एकदम समोर आहे त्या वॉटरला मून अट्रॅक्ट करणार आणि स्टुडंट त्या ठिकाणी. ओके, सी दिस अँड दिस हॅपनिंग. ओके, दिस हॅपन्स ड्यू टू द मून्स ग्रॅव्हिटी अँड स्टुडंट देअर कॉजेस द हाय टाईड. तिथं काय येणार स्टुडंट, हाय टाईड येणार. अँड एक्झॅक्टली 90 डिग्री फ्रॉम द हाय टाईड प्लेस. ओके, एक्झॅक्टली 90 डिग्री फ्रॉम the place of the high tide there forms the low tide. स्टुडंट हाय टाइड्स पासून 90 डिग्री मध्ये काय ऑकर होते तर लो टाइड्स. म्हणजे स्टुडंट हाय टाइड कुठे येते की जो भाग जो सरफेस वॉटरचा मूनच्या समोर आहे त्या ठिकाणी येते स्टुडंट हाय टाइड आणि त्याच्या एक्झॅक्टली 90 डिग्री मध्ये काय ऑकर होते तर स्टुडंट लो टाइड. स्टुडंट सपोज, ओके स्टुडंट यू नो दॅट the moon is rotate around the earth, right? Now student, the moon rotating student. Okay, now student once again we explain this. Student, low tides happens the two places because there is a 90 degree from the high tide is upper and lower. So student, low tides is happen or occurs at the two place and exactly high tides happens occurs also the two times, meaning student or two places. High tide occur at the two places, low tide occurs at the two places. Right now student, okay. Now student, here see this, here is student iron ball and student this person. Okay, student this person is standing like this. Why student person standing like this? Because this iron ball is also attract this person. Okay, that iron ball also attract this person. So student, this person student standing like this because that standing like this की जो काही बॉल आहे स्टुडंट तो त्याला म्हणजे तो बॉलकडे जाणार नाही अशा हिशोबाने स्टुडंट त्याने स्वतःला काय केले स्टँड अप केलेला आहे. ओके, now student, this moon is rotating around the earth. Moon is rotating around the earth. Student, see there, now high tides occur there in front of the moon and student here happen the low tide, there happen the high tide. Okay, there happening high tide at the two place. Okay, and student here happening the low tide there two places. Okay student, you get na student effect of the moon's gravity. Now student, here are the MCQs. What are the MCQs? See there student. First MCQ, the force of gravitation between the two bodies the separated by a distance varies as you know that student, force is inversely proportional to the square of the distance. So inversely. Okay, first option is also that inversely, but student there is only 1 upon d, there is not a square, so here is the inversely and student here is d square, meaning student option number 4. Okay, now student second, the force of gravitation between two bodies
डज नॉट डिपेंड अपॉन, बघा, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन बिटवीन टू बॉडीज नॉट डिपेंड अपॉन, force of gravitation not depend upon, check option 1, the product of their masses. Student, we know that force is a depend upon product of the masses because that F is a directly proportional to m1 into m2, so this is a correct, but we want the not to depend. So the sum of their masses, student, sum of their masses, this is the option is wrong. Okay, so force of gravitation is a not depend the sum of their masses. Why, student? Because sum of their masses means the m1 plus m2. Student, m1 plus m2 is a not comes in the formula. So student, force of gravitation is a not depend upon sum of their masses. Okay, now student, we check the why third option and fourth option is automatically wrong. Check, student, this is a not depend. Okay, so that gravitational constant, we know that student, formula contain the G, means student, force is a gravitational force is a depend upon G. Okay, student, the distance between the center of the two bodies, distance between the center of the two bodies. Okay, student, this is the depend because the student, the gravitational force is a depend upon inversely proportional to the square of the distance, so this is also correct. Only answer, student, the sum of their masses, means the force of gravitation is not depend upon the sum of their masses. Student, last one, if we have the distance two bodies, जर आपण दोन बॉडी मधलं डिस्टन्स जर आपण हाफ केलं, ओके, देन ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिकम, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये काय होणार, तर स्टुडंट हे खूप सिंपल आहे की जे डिस्टन्स हाफ केलंय म्हणजे आपण डिस्टन्सच्या जागी व्हॅल्यू टाकणार 1/2. काय टाकणार स्टुडंट? 1/2. सो स्टुडंट, हेअर सी देअर एफ इज अ डायरेक्टली युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डी स्क्वेअर, यू नो दॅट, राईट ना. आता स्टुडंट, या ठिकाणी बघा, डी स्क्वेअरच्या जागी काय टाकले? 1/2 इंटू डी आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, तर हे 1/2 डी इंटू ब्रॅकेटचा स्क्वेअर, या ठिकाणी काय होणार स्टुडंट? 1/4 डी स्क्वेअर, कारण की 1/2चा स्क्वेअर 1/4, राईट. आणि स्टुडंट, या ठिकाणी हा जो काही 4 आहे स्टुडंट, बेसिक मॅथची स्टेप आहे. दिस 4 is a go on the numerator and we get force is a directly proportional to the 4 times. Okay, so student, answer is the 4 times. Okay, you got now student all. Okay, this is the student, we learn the center of mass. Okay, we learn already that one. Also student, we learn that universal gravitational, okay, that formula, the universal gravitational constant, that formula successfully explains the high tide and low tide. Student, we know that the moon's gravity effect, high tide and low tide, we already learn. Okay, now student, we meet, means student, तर स्टुडंट, हे जे काय आपण लेक्चर बघितलेत हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट होते. त्यातला पहिला टॉपिक स्टुडंट आधीच्या लेक्चरमधला तर खूप इम्पॉर्टंट होता, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके स्टुडंट, या सगळ्याचा व्यवस्थित पद्धतीने स्टुडंट स्टडी करा. तोपर्यंत धन्यवाद.